ठरलं तर मग या मालिकेच्या 11 जानेवारीच्या भागामध्ये सायली आता भाजी आणण्यासाठी बाहेर पडते. अर्जुन आणि तो भाजीवाला हे भाजीच्या गाडीच्या मागे लपून असतात आणि सायली त्या भाजीच्या गाडीवरती आल्यावरती विचार करते, हा भाजीवाला गेला कुठे? आणि तेवढ्यात अर्जुन उभा राहतो आणि म्हणतो, मिसेस सायली या, भाजी घ्या या. असं म्हणताच सायली त्याच्याकडे पाहते. तोपर्यंत रविराज शिवानीच्या घरी आलेले असतात. शिवानीच्या घरी आल्यावरती ते आता साक्षीचा फोटो दाखवतात आणि म्हणतात, या मुलीला पाहिलंय का कुठे? यावरती शिवानी सांगते, हो, म्हणजे 8-9 महिन्यापूर्वी एका रात्री मी कामावरून येत होते ना, तेव्हा ही मुलगी गाडीच्या बाहेर उभी होती. हिची तब्येत वगैरे बिघडली होती. मी हिला म्हटलं होतं की इथेच मी राहते, हा माझा पत्ता आहे, तू माझ्या इथे ये, मी तुला लिंबू पाणी देते. पण बिचारी काही आली नाही, तशीच गाडीत बसून ती निघून गेली. रविराज म्हणतात, नक्की हीच मुलगी आहे का ती? यावरती शिवानी सांगते, हो, हीच मुलगी होती, बिचारीची तब्येत खूप खराब होती. असं म्हणत आता शिवानी पढवल्यासारखं सगळं आता सांगायला लागते आणि रविराज तिचं बोलणं रेकॉर्ड करून घेतात, जेणेकरून कोर्टामध्ये शिवानीचं बोलणं पुराव्यासारखं सादर करत साक्षीला क्लीन चिट देता यावी. पण रविराजांना काय माहिती, ही शिवानी म्हणजे महिपत आणि आता साक्षी यांचं एक प्यादं आहे म्हणून. इकडे आता सायली भाजीच्या गाडीवरती अर्जुनला पाहते. अर्जुन सांगत असतो, सायली या, भाव विचारा, कसं आहे ते घ्या तुम्ही. पण सायली काही ती भाजी घेत नाही, तिकडून निघून जाते. एक सिंगल शब्द सुद्धा अर्जुन सोबत बोलत नाही. अर्जुन सायलीचा आवाज ऐकण्यासाठी आतुर झालेला असतो. मग तो आता देवी आईच्या इथे प्रार्थना करण्यासाठी देवळात येतो आणि म्हणतो, मी सायलीचा आवाज ऐकण्यासाठी खूप आतुर झालोय, माझी हेल्प कर देवी आई. मला ना सायलीचा आवाज ऐकायचा आहे. सायलीचा आवाज म्हणजे माझ्यासाठी थेरपी आहे. मी त्यांच्या आवाजाला इरिटेट होतोय असं म्हटलं असलो तरी सुद्धा सायलीचा आवाज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तितक्यात सायली पण त्या देवळात येते आणि विचार करते, कुसुमताई बोलली ते खरं होतं का? म्हणजे अर्जुन सर माझा पाठलाग करतायत का? काहीच कळत नाहीये. आणि सायली येते, देवी आईचा आशीर्वाद घेते. अर्जुन तिच्या जवळ जातो आणि तिच्याशी बोलण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतो की जेणेकरून सायलीचा आवाज कानावरती पडावा. पण सायली काही बोलत नाही. अर्जुन सांगत असतो, मोठ्याने प्रार्थना करा जेणेकरून अर्जुनचा आवाज कानावरती पडेल. पण सायली मनातल्या मनात प्रार्थना करते आणि निघून जाते. सायली निघून गेल्यावरती तिथले गुरुजी हे सगळं पाहतात. अर्जुन म्हणतो, गुरुजी मला ना खरंच मदत हवी आहे. माझी बायको माझ्यावरती रागवली आहे. हा म्हणजे चुकी माझीच आहे, पण माझ्याशी बोलायलाच तयार नाही. यावरती गुरुजी म्हणतात, याच्या बाबतीत मात्र तुलाच काहीतरी करावं लागेल, पण देवी आईचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे एवढं मात्र लक्षात ठेव. अर्जुन म्हणतो, हो, मी नक्कीच काहीतरी करेन, फक्त मला देवी आईचा आशीर्वादच हवे. तोपर्यंत इकडे कल्पना विचार करत असते की हा गडबडीत ऑफिसला निघून गेलेला आहे, पण याने टिफिन पण नेला नाही. टिफिन ऑफिसमध्ये पोहोचवायचं आहे का हे पण सांगितलेलं नाही आहे. काय करावं काहीच कळत नाही. फोन पण तो माझा उचलत नाही आहे. कामात असला की ह्याला काही सुचतच नाही. मी चैतन्यला कॉल करते आणि बघते की चैतन्यने जरी तिकडे टिफिन आणायला सांगितलंय का. असं म्हणत ती आता चैतन्यला कॉल करते आणि म्हणते, काय रे चैतन्य, अर्जुन पोहोचलाय का तिकडे? म्हणजे टिफिन वगैरे काही पाठवून देऊ का? चैतन्य म्हणतो, मावशी, म्हणजे मी अजून एका कामानिमित्त बाहेर आहे, मी तिकडे पोहोचलेलोच नाही आहे. पण ना मला असं वाटते बॅक टू बॅक मीटिंग आहेत, आम्ही मीटिंगमध्येच काहीतरी खाऊ, टिफिन वगैरे नको पाठवून देऊस. असं म्हणत चैतन्य फोन ठेवतो. त्यावर ती कल्पना विचार करते, हा चैतन्य पण अर्जुनसारखाच आहे. याला सुद्धा काहीही म्हणजे कामाशिवाय दिसतच नाही आहे. दोघं पण इतके बिझी, खरंच खाण्यापिण्याचे उगाच आबाळ होती. इकडे आता सायली कुणाशी तरी फोनवरती बोलत असते. मग अर्जुन एका हातगाडीच्या मागे येऊन लपून राहतो आणि विचार करतो, कुणाशी तरी फोनवरती बोलतायत, म्हणजे आत्ता तरी मला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. असं म्हणत तो सायलीच्या मागोमाग येतो आणि आता जिथे जागा मिळेल तिथे लपतो. लोक तर अर्जुनला वेड्यातच काढायला लागतात. सायली फोनवरती बोलत असते, पण अर्जुनला लांबून आवाज काही ऐकू येत नसतो. मग तो सायलीच्या जवळ जाऊन लपून छपून आवाज ऐकतो, पण सायलीचा फोन काही लागत नाही. अर्जुन म्हणत असतो, बोला, फोनवरती बोला जेणेकरून मला आवाज ऐकू येईल. पण सायली फोन कट करते. मग आता सायलीच्या किराणा मालाच्या दुकानात येणार असते. त्याच किराणा मालाच्या दुकानामध्ये ऑलरेडी अर्जुन पोहोचतो आणि तो माणूस म्हणतो, काय तुम्हाला हवे काय?
अर्जुन म्हणतो तू इतका खुश दिसतोयस, म्हणजे तुझं लग्न वगैरे झालेलं दिसत नाहीये. यावर तो माणूस म्हणतो नाही, होणार आहे पुढल्या महिन्यामध्ये. अर्जुन म्हणतो लग्न होणार आहे ना, पण बाबा मग आता हे तुझं हसू कोमेजणार आहे, कारण बायकोला कधीही तिचा आवाज तुला इरिटेट होतोय असं बोलू नकोस बरं का. बायको आहे तर आपण आहोत, असं ना वेड्यासारखं काहीतरी बडबड नाही करायची. ती जे म्हणेल ती पूर्व दिशा, ती जे म्हणेल ते ऐकायचं, नाहीतर तिचा आवाज ऐकण्यासाठी हे असं करायला लागतं. तितक्यात तिथे सायली येते. अर्जुन म्हणतो बोला, त्याला वाणसामान काय पाहिजे ते सांगा, बोला की तुमची नेहमीची बडबड. पण सायली काही बोलत नाही. ती आता आपल्या हातामधली लिस्ट त्या माणसाला देते आणि लिस्टप्रमाणे सामान द्यायला सांगते, एकही शब्द न बोलता. मग तो माणूस सामान भरतो. बिल होतं त्यावेळेला तो माणूस म्हणतो 760 रुपये झाले. सायली आता ते बिल पाहते आणि पैसे काढते. अर्जुन म्हणतो मिसेस सायली, हा तुम्हाला फसवतोय, म्हणजे ना हा तुम्हाला फसवतोय, इतकं बिल नाही आहे बघा की, त्यांनी डायरेक्ट MRP एवढे पैसे लावलेत, टॅक्स वगैरे काहीच त्यांनी कट केलेला नाही आहे. यावरती सायली काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो ही बघा, ही डाळ बघा किती महाग लावले, हे पिवळं पॅकेट बघा किती महाग लावले. यावरती दुकानदार म्हणतो काय बोलताय सर, अहो मी योग्य तोच भाव लावलाय, ताई तुम्ही यांचं ऐकू नका. असं म्हणत दुकानदार आपले पैसे घेतो, सायली सामान घेते आणि तिकडून निघून जाते. सायली निघून गेल्यावरती अर्जुन म्हणतो थोडा वेळ गप्प बसला असतास तर काही बिघडलं असतं का, तुझं पुढल्या महिन्यात लग्न आहे ना, जरा काहीतरी ट्रिक्स आणि टिप्स वापर की मी सांगतो त्या. असं म्हणत अर्जुन आता त्या दुकानदारावरती पण चिडतो आणि सायलीच्या मागोमाग येतो. सायलीला सांगत असतो मिसेस सायली बोला ना, म्हणजे मी खरंच चुकलो, मला एकदा तरी माफ करा, पण तुमचा आवाज मला ऐकायचा आहे, तुमचा आवाज माझी थेरपी आहे, तुमच्या आवाजाशिवाय माझा दिवस सुरू होत नाही, दिवस संपत नाही, आणि तुमचा आवाज ऐकल्याशिवाय दिवस माझा चांगला पण जात नाही. मी खरंच तुम्हाला आवाज इरिटेट आहे असं बोललो, खरंच मला माफ करा, तुमचा आवाज मला ऐकायचा आहे. पण सायली काही बोलायला तयार नसते. सायली विचार करते सरांना खरंच त्रास होतोय. यावरती अर्जुन सांगत असतो हे बघा तुमच्या बॉडीगार्डचं घर आलंय, इथून पुढे माझी एंट्री बंद आहे, बोला. पण सायली निघून जाते. अर्जुन विचार करतो काय करू तरी काय मी. तोपर्यंत अर्जुन अजून घरी आलेला नसल्यामुळे इकडे कल्पनाला चिंता लागून राहिलेली असते आणि तोपर्यंत पूर्णाजीला तिने कॉल लावलेला असतो. पूर्णाजी तुमची तब्येत वगैरे बरी आहे ना, तुम्हाला पाठवलेली औषधं मिळाली ना, असं म्हणत आता मात्र प्रताप फोन घेतो आणि पूर्णाजी तू बरी आहेस ना. अस्मिता फोन घेते आणि म्हणते पूर्णाजी तुला माहिती आहे का, ही सायली आहे ना, ही सायली आता बाहेर जाऊन बसले कुसुमकडे, मग घरातली सगळीच कामं ही मम्माला करायला लागतात. सायलीचं तर काही कळतच नाहीये, म्हणजे ती असं का वागते. यावरती कल्पना म्हणते हे बघ अस्मिता जरा चुगल्या करणं बंद कर. प्रताप म्हणतो अश्विन अजून आला नाही. यावरती कल्पना म्हणते नाही, त्याला हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आहे. प्रताप म्हणतो मग अर्जुन. यावरती कल्पना म्हणते हो त्याला पण जरा काम आहे. अस्मिता म्हणते बरोबर आहे, त्याची बायको घरात नाही म्हटल्यावरती तो घरात लवकर कसा येणार बरं. यावरती कल्पना म्हणते अस्मिता अगं जरा तरी चांगलं बोलायला शिक, काय चाललंय काय तुझं. असं म्हणत कल्पना अस्मिताला चांगलंच छापते. तोपर्यंत अर्जुन येतो आणि प्रताप म्हणतो काय रे अर्जुन इतका का उशीर झाला. अर्जुन म्हणतो जरा ना मीटिंग वगैरे होती. यावरती कल्पना म्हणते चल जेवून घे बरं. पण अर्जुन म्हणतो मला काही भूक नाहीये. कल्पना म्हणते अरे असं कसं, कामाच्या गडबडीत जेवणाचं विसरायला नको आहे. पण अर्जुन न जेवता निघून जातो. त्यावरती अस्मिता म्हणते बरोबर आहे, ह्याची बायको घरात नाही तर हा बाहेरूनच खाऊन बाहेरूनच राहून येतोय, याचं तर खरं काही कळतच नाहीये. यावरती प्रताप म्हणतो अस्मिता जरा शांत बस, किती सारखं दुसऱ्यांच्याबद्दल बोलत बसशील, तुला झोप आली असेल तर जा तू झोप जा. असं म्हणत प्रताप सुद्धा आता झोपायला जातो आणि अस्मिताला पण झोपायला सांगतो. कल्पनाला मात्र अर्जुनची चिंता वाटत असते की असा काय हा मुलगा असा काय वागायला लागलाय. पण अर्जुन मात्र दुसऱ्या दिवशी सुद्धा डायरेक्ट सायलीच्या इथे पोहोचतो. हातामध्ये सॉरी मिसेस सायली प्लीज मला माफ करा, मला तुमचा आवाज एकदा तरी ऐकू द्या. असं म्हणत तिकडे आता अर्जुन पोहोचतो. सायली विचार करते खरंच सरांना खूप त्रास होतोय, बोलू का त्यांच्याशी. नाही पण त्यांनी माझ्या आवाजाला इरिटेट म्हटलं होतं, आत्ता बोलायला लागले तर पुन्हा सुद्धा अर्जुन सर तेच करतील. नाही नाही असा विचार करत सायली आता आपल्या मतावरती ठाम असते आणि अर्जुन सोबत बोलायचं नाही हा विचार करत ती आता विचार करते सर गेले की नाही कुणास ठाऊक. म्हणून दार टोकून बघते तर अर्जुन नसतो. ती दार बंद करून आत येते आणि हुश्श करत म्हणते चला म्हणजे गेले एकदाच्या ऑफिसला. तर पुन्हा दार वाजतं. दारावरती पोस्टमन असतो. पोस्टमनने चिठ्ठी दिलेली असते आणि चिठ्ठीमध्ये अर्जुननेच पाठवलेल्या चिठ्ठी असते.
त्यात सॉरी मिसेस सायली, आता तरी माझ्याशी बोला असं म्हणत अर्जुन सायलीच्या समोर येऊन आता कान पकडतो आणि तिची माफी मागतो. सायली सगळं बघते. सायलीला अर्जुनची दया पण येत असते, पण मनामध्ये कुठेतरी राग पण असतो. आता दोघांची ही नोकझोक त्यांच्यामधलं प्रेमच खरं तर वाढवत असते. पण सायली मात्र लटक्या रागाने ते लेटर घेऊन आत येते आणि विचार करते, करू का माफ सरांना? अर्जुन इकडे उदास असतो. अजून किती वेळ हे करायचं असा तो विचार करत असतो. मग सायली ते लेटर पाहते आणि पाहतच बसते. इकडे तोपर्यंत चाळीमधल्या लाईट्स जातात. सगळेजण अस्वस्थ असताना अचानक जनरेटर आणून लाईट लावल्या जातात. मग सगळेजण सायलीचे आभार मानतात. सायली ताई, तुझ्यामुळे लाईट आली. तू जनरेटर मागवलंस ना? सायली म्हणते, नाही, मी नाही जनरेटर मागवलं. आता हे जनरेटर अर्जुनने मागवलेलं असतं आणि सायलीचं नाव सांगितलेलं असतं. सायली कुसुमकडे पाहत बसते. दोघींनाही कळतं की हे जनरेटर अर्जुनने मागवलेलं आहे. अर्जुन लपून छपून हे सगळं पाहत असतो.